वैभव उरत नाही। चला तर मग या लखलखत्या पेटत्या ज्योतीच्या साक्षीने आज चोहीकडे ज्ञान, विज्ञान, संस्कार, संस्कृती आणि उत्तुंग प्रेरणेचा प्रकाश पोहोचवूया। मी प्रमुख मार्गदर्शक उपस्थित माननीय श्री धनावडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आम्हा सर्वांना द्यायचं आहे। धन्यवाद सर। माननीय श्री वैभव धनावडे सर। नमस्कार। व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्वांचे आभार। सर्वप्रथम म्हणजे शाखा तालुका म्हणजे कुणबी युवक मंडळाचेही खूप सारे आभार आणि या आपल्या कुणबी समाजाचे जे त्रिमूर्ती आहेत त्यांना मानवंदना करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपतींना मुजरा करून मी माझे 2 शब्द आहेत तुमच्यासाठी इथपर्यंत आलोय त्या गोष्टी देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन। माझं नाव वैभव बाबीराम धनावडे, मुक्काम पोस्ट तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, देश भारत, खंड आशिया। मला वाटतं प्रत्येकाने शालेय जीवनामध्ये ही सुरुवात केली असेल। माझे नाव वैभव बाबीराम धनावडे, मुक्काम पोस्ट उमराट तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, देश भारत, खंड आशिया। ही ओळख पहिली किंवा बालवाडीपासून सुरुवात झाली तीच तुमची ओळख कायम राहिली पाहिजे। मला वाटतं ती कुठेतरी संपते। इथे आल्यानंतर तुम्ही ज्या तुमची ओळख सांगता ती ओळख तुमची मरेपर्यंत किंवा त्याच्यानंतर ही अस्तित्वात राहिली पाहिजे, ही तुमची ओळख। मला वाटतं प्रत्येक जण आता मला ग्रामीण भागातून आलेले असतील इथपर्यंत मुंबईला स्वतःचं अस्तित्व घडवण्यासाठी, तर ती ओळख घेऊन आपण आयुष्यभर जगत असतो आणि त्या ओळखीला आपलं अस्तित्व निर्माण करायचं असतं। माझ्या बाबतीत एक किस्सा घडलेला म्हणजेच 2011 साली ज्या वेळेला आपल्या कुणबी बतपेढीतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होतो त्यावेळेला विद्यार्थ्यांचा सत्कार होतो आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांना बोलायची संधी दिली जाते। तर माझ्या बाबतीत असं मी 10वीला पण घेतलं, 10वीला मी सेकंड नंबरने आपला घेतलं होतं, 12वीला पण घेतलं, TYलाही सेकंड नंबरने घेतलं, पहिल्या नंबरचा विद्यार्थी आला नव्हता, मी घेतला आणि त्यावेळेला आव्हान करण्यात आलं की आपले 2 शब्द बोला, आपलं काय मत असेल किंवा सत्कार केला त्याबद्दल 2 शब्द, पण तो मी 2 शब्द बोलू शकलो नाही। याचं दुःख मला त्यावेळेला सळत होतं। म्हणजे याचा अर्थ मला त्यावेळेला आतापर्यंतच्या प्रवासात जाणवला की आपल्या समाजातील किंवा आपल्या मुलांमध्ये न्यूनगंड खूप भारी असतो, खूपच असतो, तिथपर्यंत जाण्याची हिंमतच नसते आणि ती गोष्ट माझ्या मनात खूप सळत होती सर। कारण की एवढी आपल्याला प्रोत्साहन देते आणि मी त्यांच्या आभारात तर 2 शब्द बोलू शकत नाही, पुढे एवढ्या स्टेजला किंवा एवढ्या पब्लिकला मी समोर जाऊ शकत नाही, ही कुठेतरी खंत माझ्या मनात होती आणि ती मला असं वाटतं की खात होती। मग त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करत मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो, म्हणजे वेगवेगळ्या मार्गदर्शन शिबिरातून मी इथपर्यंत आलो। आता दुसरी गोष्ट म्हणजे न्यूनगंड कोणता असतो? एक तर आपल्या ज्ञानाचा म्हणजे भीती, दुसरा आपल्या दिसण्याचा न्यूनगंड असतो, आपल्या हाईटचा न्यूनगंड असतो, माझी हाईट कमी आहे किंवा माझ्याकडे नॉलेज नाहीये, मी काय करू, या बाबतीत खूप असा न्यूनगंड मुलांच्या मनात असतो। तो कुठेतरी बाहेर आणण्याची गरज असते, मनामध्ये तो राहिलेला असतो, तो खदगदत असतो आणि तो बाहेर आणण्याचा एक माध्यम आहे। तर आपल्या मनात कोणत्याही जर न्यूनगंड असेल, भीती असेल, भीती ही मुलांच्या मनात खूप असते। मला असं वाटतं की आपल्या समाजात जवळजवळ 99% मुलांच्या मनामध्ये ही असते भीती आणि त्यातले 1% कुठेतरी आपण पुढे जातोय, म्हणजे 99% आपल्याकडे एवढे टॅलेंट असून किंवा ती भीती असून आपण काही लेवलवरती पोहोचत नाही, हे त्याचं एक एकमेव कारण असू शकतं। ठीक आहे। आणि याचं दुसरं कारण म्हणजे असं की आपल्या सामाजिक जीवनामध्ये आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा त्याचं काय होतं, आपल्याला ड्रॉबॅक्स मिळतात। ड्रॉबॅक्स म्हणजे त्याचं आपल्याला खूप मारक ठरतात ह्या गोष्टी। आपण संकुचित विचार करून राहतो कोणत्याही लेवलला, म्हणजेच आपल्या प्रोफेशनल म्हणजे तुमच्या जॉबवरती पण असेल किंवा तुमच्या शालेय जीवनामध्ये असतील किंवा वरच्या लेवलला असतील, कुठेतरी आपण भीत काम करत असतो, स्वतःला एक्सप्रेस करत नाही। तो स्पार्क आपल्या मुलांमध्ये आला पाहिजे आणि ती आणण्याचं काम मला असं वाटतं कुणबी युवक मंडळ करतंय, हे त्यांच्यासाठी खरंच शुभेच्छा। खूप साऱ्या गोष्टी आता या गोष्टीवरती आलोय आपण, हळूहळू पुढच्या टप्प्याकडे वळतो। मुळात तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न असेल की शिक्षण मुळात आपण का घेतो? प्रत्येका मला पण म्हणतो माहिती, शिक्षण का घेतो? आई वडिलांनी पाठवलंय, जा आणि तिथे पाणी कर, ओढून जळून सगळं हे असं मारून कुठून पाठवलं जायचं, पण अभ्यास हा काय असतो नक्की किंवा शिक्षण म्हणजे काय, ह्या गोष्टी मुळापासून आपल्याला कधी समजलं नाही आणि त्या कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही। यावरती आम्ही खूप
आमचे सहकारी मनीष यादव सर यांनी मिळून आम्ही खूप विचार केला की मुलांपर्यंत शिक्षण म्हणजे काय या गोष्टी पोहोचवण्यासाठी खूप सध्याची गरज आहे. मग त्यासाठी आम्ही आमचं स्वतःचं पुस्तकही प्रकाशित केलं, ते इतर लोकांपर्यंत पोहोचलंय. तेही आम्ही आपल्या समाजाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून त्या मुलांना देत असतो, कोणतेही कॉस्ट न घेता सर त्यांना ते वाचन करावं यासाठी. पुढचा शिक्षण कशासाठी घेतो, एक तर तुमच्या मनात कारण असेल, एक तर नोकरी मिळावी. नोकरी कशासाठी करतो तर पैसा मिळावा. पैसा कशासाठी तर आपलं पोट भरण्यासाठी. आपल्या शरीराचा एक अवयव आहे तो म्हणजे पोट, आणि ते पोटाची भूक भागवण्यासाठी आपला हा खटाटोप करत असतो. त्याच्यानंतर सेकंड येतं आपलं समाजकारण किंवा राजकारण. ओके, तर पहिले म्हणजे तुमच्या पोटाची भूक भागवण्यासाठी आपण शिक्षण घेत असतो. शिक्षण आता पैसा कमवण्याच्या आपल्याकडे दोन साधनं आहेत, एक तर नोकरी, एक तर व्यवसाय. याच्या व्यतिरिक्त कोणता असेल मला माहित नाही. नोकरी आणि व्यवसाय. आता मुळात आपली मानसिकता आहे की शिक्षण घेऊन आपण नोकरी, कोणता तरी चांगला जॉब मिळावा यासाठी असते. नोकरी तर ठीक आहे, पण नोकरी कोणती? नोकरीमध्ये पण दोन प्रकार येतात, एक सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट नोकरी. प्रायव्हेट नोकरीमध्ये तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की शाश्वती नसते, ज्यामध्ये आपण म्हणतो जॉब सिक्युरिटी म्हणतो, ती गोष्ट आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही. दुसरा राहिला सरकारी नोकरीचा. सरकारी नोकरी मिळवणे याबद्दलची काय म्हणतो आपण अवेअरनेस आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भागामध्ये खूप कमी मिळतो ऍज कम्पेअर्ड टू द बाकीच्या म्हणजे सातारा, सांगली ह्या भागांमध्ये जो अवेअरनेस आहे तो आपल्याकडे खूप खूप कमी पाहायला मिळतो. आणि त्याचं काम आपलं मंडळ आता करतच आहे, तो जागृती निर्माण करण्याचं, आणि त्या माध्यमातून आपण करू. मग नोकरी, सरकारी नोकरी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणत्या गोष्टी येतात? एकतर आळस, म्हणजे काय म्हणतात काम चुकार करण्याची पद्धत. तुम्ही गेलात तर तुमच्या डोळ्यासमोर त्या गोष्टी येतात की बाबा अरे आज नाही खेळ, उद्या ये, परवा ये, अशा पद्धतीचा एक माइंडसेट आपल्या मनात बनलेला असतो. तुम्ही काय मी काय सगळीकडे त्याच प्रोसेस मधून चाललेला असतो. मग ही नोकरी मिळवण्यासाठी सरकारी आपल्याकडे काही महत्वाच्या गोष्टी येतात, जसं की जॉब सिक्युरिटी असेल, म्हणजे आपल्याला शाश्वती पाहिजे. दुसरा आहे पैसा. समाधान ही नोकरीतून मिळालं पाहिजे. समाधान मिळत नसेल तर आपण कचरत राहतो किंवा आपल्या मनात सतत टेन्शन या गोष्टी. तर आपल्या जिथे जॉब करतो त्याच्यातून समाधान मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान या गोष्टी पण साठी आयुष्य माणूस जगडत असतो, स्वतःचं कार्य करत असतो, स्वतःला एखाद्या लेवलला पोहोचवण्यासाठी. किंवा देशाची सेवा हा एक मुद्दा असतो. जसं आपण समाजाची सेवा करतो, समाजाची सेवा करतो म्हणजे आपल्या प्रत्येक माणसाची, आणि माणसाची सेवा म्हणजेच आपली देशाची सेवा होते. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका ठिकाणी पाहायला मिळतात, ते म्हणजेच पोलीस. आता पोलिसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा पाहायला मिळतात? एकतर देशसेवेची संधी तुम्हाला उपलब्ध होते. आता देशसेवेची संधी म्हटलं की आपण सीमेवरच जाऊन त्यांचं म्हणजे उभं राहिलं पाहिजे असं काही नाही. आपण समाजात राहूनही समाजाचं रक्षण करता येऊ शकतो, तो एक मुद्दा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे जॉब सिक्युरिटी तर मिळतेच त्याच्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त दुसरा असतो म्हणजेच दुसऱ्यांसाठी काम करण्याची संधी मिळते. आता दुसऱ्यांसाठी काम करण्याची संधी कशी? तर तुम्हाला माहिती आहे की कुठलंही काम ओळखीशिवाय होत नाही. प्रत्येक आता कुठलंही सरकारी असू दे किंवा बाजू. मी जर अशाच माझ्या या कपड्यांवरती गेलो तर मला तिथे कोण उभं करणार नाही किंवा काहीतरी ओळख असल्याशिवाय. पण मी जर वर्दीवरती गेलो तर मात्र त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, किंवा तुमचा पण बदलतो. एक तर तुमच्या मनात भीती निर्माण होते किंवा रिस्पेक्ट एक निर्माण होतो. म्हणजे ही वर्दीची पावर आहे. इव्हन ती वर्दीची पावर. आता समजा माझं काम आहे, माझ्या मित्रांचं पण काम होऊ शकतं. त्या कामाचे पैसे घ्यायचे की नाही हे तुम्ही ठरवा पोलीस झाल्यानंतर. आता पोलीस खातं त्या गोष्टीसाठी बदनाम आहे सर, ती आपण काय तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु प्रत्यक्षात तसं नाहीये. जेव्हा आम्ही आता आमचे संपर्क खूप अशा क्षेत्रात असलेल्या व्यक्तींशी येतात तर त्यावेळेला आम्ही बघतो, आणि काही गोष्टी समाजासाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी इतर गोष्टीसाठी आपण करू शकतो. शिवाय याचे फायदे असा आहे की तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्हाला तुमच्या पुढील पिढीसाठी म्हणजे तुमच्या मुलांसाठी रिझर्वेशन उपलब्ध होतं. आता तुम्ही आयुष्यभर प्रत्येक जण मला सांगतो की कोणी मी माझ्या मुलांसाठी करतो, जे काय करतो मी माझ्या मुलांसाठी, जे काय आहे ते मुलांसाठी. मुलांसाठीचं जे काय आपण करून ठेवतो, पुंजी जमा करून ठेवतो, जे काय होईल त्यांच्या लग्नासाठी असतील, खास करून लग्नासाठी. म्हणजे जेवढा खर्च ते लग्नासाठी करतात, म्हणजे कर्ज काढूनही लग्न करतात असो. आपण मी पण त्या प्रोसेसमधून गेलो त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही. तर ती पुंजी ठेवतो. परंतु तुम्ही ह्या प्रोसेसमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला 5% रिझर्वेशन आरक्षण मिळतं या पोलीस डिपार्टमेंट, पोलीस पाल्याला. मग ते रिझर्वेशन घ्यायचं की नाही हा त्या मुलाचा प्रश्न असतो. पण आपण आपल्या मुलाची भविष्य ही सेक्युअर करून ठेवतो या
माध्यमातून किंवा या पोलीस भरतीतून. ठीक आहे. तर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच की ठीक आहे पोलीस, पण नक्की तिथे जायचं कसं, काय पात्रता लागते, कशी सुरुवात करायची किंवा कोणत्या गोष्टी असतात, या गोष्टीबद्दल खूप मुलांच्या मनात शाशंका निर्माण होते. जसं की पहिली शैक्षणिक पात्रता म्हणजे 12वी पास लागते सगळ्यांना. आता कोणतीही शाखा असते, विज्ञान असू दे किंवा कॉमर्स असेल किंवा कला शाखा असू दे, या कोणत्याही शाखेतून चालतं. याच्या व्यतिरिक्त लागतं ती म्हणजे शारीरिक पात्रता. शारीरिक मुलांसाठी आहे 165 सेंटीमीटर आणि मुलींसाठी आहे 155 सेंटीमीटर. आता काही रिझर्वेशन पण मिळतं, त्याच्यामध्ये पण रिझर्वेशन मिळतं, 2.5 त्यांना रिझर्वेशन मिळतं. काही प्रकल्पग्रस्त असतील किंवा भूकंपग्रस्त असतील त्यांनाही त्याबद्दल मनीष सर अधिक माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करतीलच. तर ह्या बेसिक क्रायटेरिया आहे. आता उंचीमुळे मुलांना पहिला क्रायटेरिया असतो उंची. म्हणजे मैदानावरती जाताना पहिली गोष्ट म्हणजे उंचीच मोजली जाते. उंची असेल तर आतमध्ये डायरेक्ट बाहेर. मग ह्याबद्दल पण काही मुलांच्या मनात कमी असेल तर ही उंची ही वाढवता येते. म्हणजे साधारणपणे त्यांचं जर वय कमी असेल तर त्याही गोष्टी आपण फिजिकल ट्रेनिंग देऊन किंवा इतर गोष्टी करून आमच्याकडे जे येणारे मुलं आहेत त्यांना आम्ही प्रोत्साहित करतो किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी देऊन त्यांच्या हाईट वाढवण्यावरती आपण काम करतो. माझी हाईट नाही वाढली. आता माझ्या समोर सर, मी जवळजवळ 2009 मध्ये या क्षेत्रामध्ये आलो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये. आता त्यावेळेला 2010 पूर्वी सर खूप मोठे विद्यार्थी असायचे. आता मी ज्यावेळेला समोर जायचो किंवा त्याला जर प्रश्न विचारायचा झाला तर तो मुलगा, मी त्याच्याकडे असं बघायचो, काय कुठला प्रश्न सांग. तर आपल्या मनात ती भीती असते ना, उंचीची भीती असते, तर मी तिथेच काढून टाकली. मग पुढे तुमची कमांड एवढी असेल, तुमच्या उंचीचा न्यूनगंड राहणारच नाही. तुमची शब्दांवरती कमांड आणि तुमचं नॉलेज हे तुम्हाला त्या क्षेत्रात उंचीवर घेऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता जे तुमच्याकडे टॅलेंट आहे ते तुम्ही शो केलं पाहिजे. पुढचा मुद्दा असा येतो की पोलीस भरती करताना आपल्याला जसं सांगितले लेखी 2 टप्पे असतात पोलीस भरतीचे. किती 2 टप्पे असतात, मैदानी असते आणि लेखी असते. आता पहिला टप्पा कोणता घ्यायचा हे सरकारच मोस्टली ठरवतं. सध्या पूर्वी मैदानी होती, नंतर लेखी होती. अशा 2 टप्पे झाल्यानंतर तुमचं मेडिकल लागलं जायचं. परंतु 2019च्या जियानुसार पुन्हा बदललं. पहिली लेखी घेतली गेली, नंतर ग्राउंड घेतलं गेलं. पण आता पुन्हा चेंज होते. आता जी नवीन जी येणार आहे भरती ती पहिली मैदानी होईल, नंतर लेखी होईल. काही होऊ शकतं, परंतु तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही गोष्टी ह्या ऍव्हरेजली कराव्याच लागणार. आपल्या याच्या आधीचं पोलीस भरती म्हटलं की ग्राउंड म्हणजे मैदानी, हा एकच मुद्दा त्यांच्या मुलांच्या डोक्यात यायचा. म्हणजे आपल्याकडे सर ग्राउंडला 100 पैकी 99 किंवा 98 मार्क्स काढणारे मुलं आहेत, 96, परंतु लेखीमध्ये 35-40. त्याच्यामुळे त्यांची कुठेतरी मार्क्सने त्यांची संधी होऊ पाहिजे, कारण की त्यांचं प्लॅनिंगच नसतं. मुळात पोलीस भरती काय हे मुळात समजून न घेता कोणी मामाने सांगितले काकाने म्हणून उडी घेतात. तर तसं न करता पूर्ण पोलीस भरती प्रोसेस काय असते ती समजून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये पडा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये होणारा बदल. पोलीस भरती करणारा विद्यार्थी एका पॉइंटवर आणि पोलीस झाल्यानंतरचा विद्यार्थी त्याच्या आयुष्यात वेगळाच बदल होतो. म्हणजे पोलीस भरती करताना त्याला असंख्य म्हणजे काय म्हणतात संघर्षातून जावं लागतं आणि झाल्यानंतर मात्र त्याची पूर्णपणे लाईफ ही चेंज होते. तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुमच्या हातात एक प्रकारची पॉवर येते समाज बदलवण्याची किंवा तुम्हाला वेगळ्या उंचीवर नेण्याची काय मिळते, संधी मिळते. आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी नेहमी माझ्या भाषणातून सांगतो की तुम्ही विश्वास नागरे पाटलांचं नाव ऐकलं असेल प्रत्येकाने, की त्या IPS आहेत, सगळ्यांनी सांगितलं असेल. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय की त्यांचं सिलेक्शन वगैरे झालं. ऍट अ टाइम त्यांची 2 सिलेक्शन झाली होती. म्हणजे पूर्ण फोकसने ते उतरले. प्रिलिम झाली, मेन्स झाली, त्याच्यानंतर ते इंटरव्ह्यूला त्यांचं सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यूला असा पर्टिक्युलर प्रश्न कोणताही उत्तर असलेला कधी प्रश्न विचारत नाही, परंतु आपली ही पोलीस भरती ती सरळ सेवा आहे. एक्झाम पास करा, डायरेक्ट तुमची रिक्रूट होता. परंतु MPSC असेल किंवा UPSC असेल तिथे तुम्हाला इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागतं. तर त्यांना त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता आणि ते म्हणतात की मी ह्या प्रश्नावरती सिलेक्ट झालो. तो प्रश्न असा होता की त्यांनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही या जगात का आलात, जगात का आलात तुम्ही या. तर त्यांच्या मनात त्यांनी समोर उत्तर नाही दिलं, पण त्यांनी उत्तर सांगितलं मी नाही आलो, आई वडिलांनी आलो, मी थोडी आलोय. आई वडिलांना विचारा, आपण आलोय जगात आपल्या मर्जीने आलोय का, आई वडिलांनी आले, तो जन्म आपल्याला आई वडिलांनी दिलाय. मग त्यांचं त्याच्यावरती उत्तर होतं की मी ह्या पृथ्वीवरती किंवा या जगात संघर्ष करायला आलोय.
कशासाठी आलोय? संघर्ष करायला आलोय. आणि म्हणाले की याच उत्तरावरती माझं बहुतेक सिलेक्शन झालं असावं. कारण की तुम्ही परिस्थितीला कसं टॅकल करता याच्यावरती तुमचा काय म्हणतात तो मार्क्स ठरतो. तुम्ही एखाद्या हजरजबाबीपणा म्हणतात ना, ती गोष्ट तुमच्यामध्ये आली पाहिजे. तो त्यांनी त्या प्रश्नाला टॅकल केलं, ऑन द स्पॉट त्यांचं सिलेक्शन झालं. तर संघर्ष तुमचा हा जन्मापासून होतो. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या वडिलांच्या शरीरात असता, स्पर्म्स मधून, तिथूनच तुमचा संघर्ष चालू होतो. तुम्ही तुमच्या बरोबर जवळजवळ लाखो स्पर्म्स तुमच्या आपल्या आईच्या गर्भात जात असतात. तिथे सगळ्यांना मागे टाकून एकच तुम्ही त्या आईच्या अंडाशयामध्ये घुसलेले असतात. म्हणजे एवढ्या लाखोंना मागे टाकून तुमच्यामध्ये ती शक्ती आहे की तुम्ही इतरांना मागे टाकून तुम्ही पुढे जाऊ शकता, जी तुम्ही ऑलरेडी जिंकली आहे. तुमच्या जन्मापासूनच तुमचा संघर्ष चालू होतो. इव्हन सकाळी विरार किंवा बोरिवलीवरून इकडे चर्चगेट यायला येताना किती संघर्ष करावा लागतो. 4थी सीट मिळवायला तुम्हाला संघर्ष करावा लागतो. आयुष्यात संघर्ष भरलेला आहे, तो कधी संपत नाही, कळलं का? आणि हाच संघर्ष तुम्हाला करायचा आहे. म्हणजे पोलीस भरतीची जी प्रोसेस आहे, पोलीस भरती मी असं मानतो किंवा माझ्या लास्ट मानतो की पोलीस होणे ही एक नगण्य गोष्ट आहे. पोलीस होणे ही एक नगण्य, मी तिला अशी मांडतो. परंतु पोलीस होण्यापर्यंतचा जो तुमचा संघर्ष आहे ना, तो महत्वाचा आहे. तुम्ही कोणत्या संघर्षातून, कोणत्या मॅनेजमेंट मधून जाताय, कोणाला कसं कन्वर्ट करताय, स्वतःचं डेव्हलपमेंट कसं करताय, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी असतात. पोलीस झाल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी मागे सोडता, तुमचा मग संघर्ष संपतो म्हटलं म्हणजे काही जण तो संघर्ष चालू ठेवतात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, आणि तो प्रत्येकाने चालू ठेवला पाहिजे. समाधानी कधी असू नये. आणि मला असं वाटतं सर की आपल्याकडे संकुचित विचार करण्याचं कारण आहे, आपल्याकडे जुन्या म्हणी पण असू शकतात असं मला म्हणतं. म्हणी म्हणजे काय? हंतरून पाहून पाय पसरणे, तसंच, किंवा दिले तैसेची राहावे, दिले तसंच राहा. किंवा आपल्याकडे एक पद्धत असते सर की 10वी पर्यंत झालं, जा भावाला कुठेतरी चिपकव, कुठेतरी ऑफिसला चिपकव, बस तेवढंच. आपला भावा ऑफिसची चावी सांभाळतोय म्हणजे पूर्ण ऑफिस सांभाळतोय, असं आपल्याकडे कुठेतरी मदत असते. कारण की त्याला विचार करायला आपण भागच नाही पडत. आपण तेवढ्या बोलतो, त्या मुलाचा दोष नाहीये, त्याचा विचार आपण पुढे किंवा त्याच्या मनामध्ये आपण भरवतच नाही काही गोष्टी. तोपर्यंत कसं जाईल तो पुढे? तुम्ही त्याला विचाराच्या कक्षा रुंदावा, वेगवेगळ्या अँगलने विचार करायला त्याला भाग पाडा, त्याला त्याचा संघर्ष करू द्या. तुम्ही ऐकत देत नका जाऊ, संघर्ष करायला त्याला भाग पडा. त्या संघर्षातून भाजून पळून तो निघेल, तेव्हा कुठेतरी तो रुचकर होईल. तुम्हाला माहितीये ते रताळ जरी आपण फुपाट्यात टाकतो त्या निकाऱ्यात, त्यावेळेला तो बाहेर निघतो आणि ते रुचकर लागतं. तसंच संघर्षातून पळून निघालेलं तुमचं यश हे कायम टिकतं आणि चिरकाल टिकणार असतं. आणि मला असं वाटतं की हाच संघर्ष तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तर पोलीस म्हणून तुमची ओळख मिळवताना तुमच्या आई वडिलांची तुम्ही ओळख निर्माण करत असता, तुमचा बदल होतो तुमच्यामध्ये आणि आयुष्याच्या एका उंचीवरती नक्की तुम्ही ठेवता. आता मी या क्षेत्रामध्ये येताना मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माहिती केलं. मी सर नमन करतो, नाटक करतो, इव्हन कविता लिहितो, सगळ्या गोष्टी. परंतु आपलं एक ध्येय असतं की ध्येय आहे. मी या ध्येयाने पछाडलं गेलो की मी ज्यावेळेला सरांच्या संपर्कात आलो, म्हणजे मनीष सरांच्या संपर्कात आलो, तर त्यांचं एक ध्येय होतं की आपल्याकडील मुलांना ह्या जो त्यांच्यामध्ये अवेअरनेस नाही आहे तो क्रिएट करणे खूप गरजेचं आहे आणि तो प्रत्येकाच्या मनात रुजला गेला पाहिजे. इव्हन तुम्ही स्वतःचं लाईफ करताना तुमच्या पुढची आयुष्याची भाकरी बनवून जाते आणि ती भाकरी निर्माण करण्यासाठी तुम्हाला हा संघर्ष करावाच लागतो. आणि या संघर्षातून तुम्ही तुमचं जीवन फुलवाल. आणि याच्या व्यतिरिक्त जी माहिती आहे ती सर पुढे देतील. माझे याच्या पुढेही तुम्हाला इतर मार्गदर्शन मिळतच राहतील की कसं करायचं, काय करायचं, कोणत्या खाचा खळगा असतात, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतच राहील. आणि इव्हन मी सरांना पण सांगितलेलं, सुबोध सरांना किंवा यांच्याशी आपलं नेहमी कन्व्हर्सेशन होत असतं की कोणत्याही बाबतीत आपल्या समाजातील मुलं असतील, कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन असेल विनामूल्य, त्याला तिथपर्यंत येऊ द्या. त्याला पूर्णपणे मार्गदर्शन आपण मोफत किंवा त्यांचं जे काही काउन्सिलिंग आहे ते करण्याची जबाबदारी माझी असेल, असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. तर तुम्ही, मला असं वाटतं तुम्ही प्रत्येक जण आपल्या समाजातील या क्षेत्रात येईल आणि स्वतःचं आणि आपल्या समाजाचं नाव रोशन करेल अशी मला खात्री आहे. आणि हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.